आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे, कारण आपण सुकं आणि बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य बघा: मीठ, हळद, गरम मसाला, लाल तिखट, खडा मसाला, अद्रक, लसूण, आपण कांदा चिरून घेतलेला, टमाटर, कोथिंबीर आणि ही आपलं बिर्याणी करण्यासाठी तांदूळ. आता आपण अद्रक लसणाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपली अद्रक लसणाची पेस्ट बनवून तयार आहे. आपण चिकनला मसाले लावून घेऊ. आधी चवीपुरतं मीठ, हळद, आपली मगाची अद्रक लसणाची पेस्ट, आपल्या तेलाच्या मापाने 1 चमच तेल. हे आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या चिकनला आपला मसाला लागला पाहिजे. तर आपल्या चिकनला सगळा मसाला लावून घेतलेला आहे. याला 10-15 मिनटं चांगलं मुरण्यासाठी ठेवून घ्यायचं. गॅस पेटवून घेऊन आपण परतून घेऊ. आपण तेल ओतून घेऊ. बघा, आपण हळद, मीठ, लसूण लावलेलं पेस्ट करून तसं चिकन मुरले. अर्धा तास झालं. मग आपण आता ह्याला आपण 10-15 मिनिटाचं असे झाकण टाकून घेऊ. आणि त्याच्यामध्ये ओतायला आपण पाणी इकडं गरम करायचं कढईमध्ये. आता आपलं पाणी गरम झालेलं आहे. आपण थोडं नॉर्मल ओतून घेऊ. बघताय तुम्ही किती पाणी ओतलेलं आहे. कारण आपण 2 किंवा 3 शिट्टी ह्याच्या करून घ्यायच्या, कारण आपलं चिकन चांगलं शिजते. आपण चपात्याला पीठ मळून घेणार. काय बघा, आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. त्याला 10-15 मिनिटासाठी ठेवायचं, म्हणजे ह्याच्यात छान चिकन शिजायले. तोपर्यंत आपण चपातीला टाकू. तवा ठेवून गॅस पेटवून तोपर्यंत आपलं पीठ कसं मऊसूत झालं या, कारण आपण ह्याला आधी 10-15 मिनिटं मळून ठेवलं. असलं आता आपण काय तेल लावून घेणार नाही, रोट्याच करणार आहे. कारण चिकन बरोबर खाय रोटी छान वाटते. बघा आपलं रोटी कशी फुगायची.
ते आपण बघून घेऊ आपलं चिकन शिजले. बघू शकता तुम्ही आपलं चिकन शिजून तयार आहे. गॅस पेटून घेऊ, कढई ठेवून घेऊ. आता आपण सुकं बनवणार आहे. तेवढंच आता आपण तेल ओतून घेतलं तर म्हटलेलं आहे कोथिंबीर, अद्रक आणि परत म्हणलं तर लसूण आणि खोबरं, कारण ही वाटण वाटल्याला आपण काय दावलं नव्हतं. आपण घरकुल मसाला टाकून घेतला. मी टाकले. आता नॉर्मल ते कसं टाकून घेऊ. चिकन मग बिर्याणीला फुलेला आणि मग आपण सुक्याला वापरलेला आहे. टाकून थोडं कोथिंबीर हातरून नाही तर झाकून घेऊ. बघा आपलं चिकन सुक्क तयार झालेलं आहे. गॅस पेटवून घेऊ, कुकर ठेवून घेऊ, कारण आता आपण बनवणार आहे बिर्याणी. आता आपण तेल ओतून घेऊ. आता आपण खडा मसाला टाकून घेऊ. कांदा, टमाटर, अद्रक लसणाची पेस्ट मिक्स करून घेऊ. मसाला आणि बिर्याणी मसाला दोन्ही पुढे हातच करून टाकलेले होते. तांबडं तिखट, चवीपुरतं मीठ असं करून घेऊ. आता हे आपलं शिजलेलं चिकन ओतून घेऊ. आपल्याला जेवढा भात बनवायचा तेवढं पाणी घालून घ्या. स्वच्छ धुवून तांदूळ टाकून घ्या. आता कोथिंबीर टाकून घेऊ. त्यापैकी कुकरला झाकण लावून घेऊ. आता कुकरला झाकण लावलेले. आता मस्त 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता आपले चिकन सुकं चिकन बिर्याणी मस्त सुकं चिकन, चपाती, बिर्याणी, लिंबू, कांदा. आवडल्यास तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.